हेची व्हावी माझी आस हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकुने दे हरी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चुकुने दे हरी चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान पंढरीचा वार करी वारी चुकुने दे हरी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथमा नमाना पांडुरंगा करू प्रथम नमन मृदंगाला आवाज आहे थोडा पांडुरंगा करू प्रथम नमाना पांडुरंगा करू प्रथम नमाना पांडुरंगा करू प्रथम नमाना पांडुरंगा त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे हे दुःखभंजन मारुतिनंदन हे दुःखभंजन मारुतिनंदन सुनला मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती कुठला सुत विनती वारंवार हो जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस की लोक उजागर हे हनुमान ताली वाजवा ताली भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे भूत पिशाच निकट नहीं
तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. हरी जगे कैसा पुत्र जन्मला, जिजाऊच्या पोटी ज्याचा जन्म झाला, आज आहे ज्याची अजय अमर कीर्ती. नमस्कार माझा शिव छत्रपती मूर्ती. धन्य जिजाऊची कुशी, वीर जन्मले छत्रपती, केले धर्माचे रक्षण, नित्य संतांचे पूजन, सत्तेसाठी देती प्राण, भगवे लाविले निशाण, ऐसा पुत्र पोटी भावा, समर्थ मने केली सेवा. जय भवानी बोलो जय शिवाजी, जय भवानी बोलो जय शिवाजी, जय भवानी बोलो जय शिवाजी, जय भवानी बोलो जय शिवाजी. ऐका, आपलं गाव जरी छोटं असलं तरी या छोट्याशा गावातला सप्ताह अख्ख्या सातारा जिल्ह्यामध्ये गुंजला पाहिजे. टाळी. जय भवानी हो बोलो जय शिवाजी, हो जय भवानी हो बोलो जय शिवाजी, जय भवानी हो बोलो जय शिवाजी, जय भवानी हो जय शिवाजी. या महाराष्ट्राचा राजा जय शिवाजी. थोडा आवाज मोकळा. जय शिवाजी, महाराष्ट्राचा राजा जय शिवाजी, महाराष्ट्राचा राजा जय शिवाजी. मानाचा मुजरा, मानाचा मानाचा मुजरा, मानाचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा शिवाजी महाराज की जय. आवाज महाराष्ट्रामध्ये घुमला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर 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 हर. जय भवानी बोलो जय शिवाजी, जय भवानी बोलो जय शिवाजी, जय भवानी बोलो जय शिवाजी, जय भवानी बोलो जय शिवाजी. हेची व्हावी माझी आस, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी, वारी चुकून दे हरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग. जगद्गुरु जगतवंदने देहूचे सुप्रसिद्ध जगद्गुरु तुकोबराया यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. महाराज अभंगाद्वारे आपल्या मनातील आस प्रतिपादन करतात व भगवंताच्या समोर सुंदर अशी मागणी मागतात. विठला विठला. अभंगावरती बोलण्याचा पुरे अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा. सालाबाद प्रमाणे चालत असणारा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. बोलताना थोडा विक कमी करा. सालाबाद प्रमाणे चालत असणारा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आपल्या सप्त्याचं हे कितवं वर्ष? 30वं वर्ष. हा, आपल्या सप्त्याचं हे 30वं वर्ष आणि 30व्या वर्षाची चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा, अर्थात जागराची कीर्तन सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे. माऊली ज्ञानोबराय तुकोबराय जशी बुद्धी देतील तसा बोलण्याचा प्रयत्न करीन. विठला विठला विठला. कीर्तनाच्या साथ संगतीसाठी महाराष्ट्रातील सर्व गुणीजन मंडळी, महाराज मंडळी उपस्थित आहे. त्यामध्ये मृदंगाची साथ करण्यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य, मृदंग विशारद, मृदंग अलंकार आमचे जालना जिल्ह्याचं वैभव असणारे श्री हरिभक्तपरायण अजय महाराज, महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तसंच गायनाची साथ करण्यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, संगीत विशारद, संगीत अलंकार, कीर्तनकार सुद्धा आहेत महाराज, नाही का? कीर्तनकार सुद्धा आहेत. वारकरी रत्न असणारे आमचे वैष्णव टाळकरी श्री हरिभक्तपरायण
अभिषेक बाबा, अभिषेक महाराज, महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या. तसं ज्यांच्याकडे आपलं व्यासपीठ आहे अशी असणारी श्रेष्ठ भक्तपरायण विकास महाराज, दादांच्याही चरण तमस्तक, महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या. तसे श्रेष्ठ भक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज, प्रकाश बुवा, बबन महाराज, विशाल महाराज, देवेत महाराज, तानाजी महाराज, वा. आणि आमच्या बालगोपाळासाठी एकदा जोरदार टाळ्या. यांच्याकडे बघून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे बघा. या लेकराकडे बघून तुम्हाला काही शिकायला भेटायले का? काय शिकायला भेटायले? हॅलो, यांच्याकडे पाहून काय शिकायला भेटायले? यांच्याकडे बघून एकच शिकण्यासारखं आहे. काय? परमार्थाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर ह्याच वयात घेता येतो. का? एकदा वय झालं तर गुडघे बसू देत नाही. आता हे बघा, इथून इतक्या जाऊस तर 3दा उड्या मारल्या, पण तुम्हाला येतं मारता उड्या. कारण ज्या वेळेस हे करता येतं, माझा भगवंतानं संधी दिली ना, त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. विठाला विठाला. आपलं गाव दिसायला छोट आहे, पण गावातले माणसं मात्र खूप महान आहेत खऱ्या अर्थानं, ज्यांच्यामुळे तुम्हाला सर्वांच्या दर्शनाचा योग येतो. दरवर्षी योग येतो बघा. गेल्या वर्षीही मी आलो होतो, पण गेल्या वर्षी पहिल्याच दिवशी आलो होतो. या वर्षी मला डायरेक्ट जागरामध्ये टाकले. आता पुढच्या वर्षी काढून टाकतेत का पुन्हा मधात पुढे देतात, त्याच्या याच्यानुसार असते नाही का. आता कसं असतं माहिती आहे का, माणसाची पोज वाढत असते, बरोबर आहे का नाही. आता जर नोकरी जर चांगलं काम केलं तर काय होतं त्याचं, त्याला इंग्लिशमध्ये काहीतरी म्हणजे सलेक्ट काय थोडं इंग्लिश कच आहे हो, काय म्हणते प्रमोशन. हा प्रवचन, हा प्रवचन का प्रमोशन, प्रमोशन, हा प्रमोशन, हा आलं 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 प्रमोशन आलं. वा, पाठी हात कर आलं मला, प्रमोशन आला. प्रमोशन. हा, आता माझं गेल्या वर्षी पहिल्या दिवशी कीर्तन होतं, बरोबर आहे का नाही. मग गावकऱ्यांना आवडलं, मग माझं काय झालं, प्रमोशन झालं, बरोबर आहे का नाही. मग आता मला कुठं टाकलं, चौथ्या दिवशी टाकलं. आता ह्या वर्षी जर नाही आवडलं तर डायरेक्ट नोकरीवरून काढूनच टाकणार आहे तर नाही ना. मला वाटतं मला पुढच्या वर्षी तुम्ही नक्कीच थोडासा मोठा साहेब नाही का करतान का. बरं, पुढची पुढं बघू. आता आताच जाऊ दे नाही का. हा, म्हणजे सर्वांचं प्रेम आहे, आणि विशेषतः ज्यांच्यामुळे तुम्हाला सर्वांच्या दर्शनाचा योग तो खऱ्या अर्थानं तुमच्याकडे कीर्तनाला येणं. म्हणजे तुमच्याकडे जर कीर्तनाला यायचं असेल ना, तर आमच्याकडून येताना 2 दिवस लागतात. कसे 2 दिवस? कारण 2 कार्यक्रमाची बुड होती. कशामुळं? कारण रात्रीचा प्रवास चालू करावा लागतो, त्या टायमाला 4-5 वाजेपर्यंत इथं पोहोचता येतं. एवढा दूरचा प्रवास आहे, पण या गावात आल्याच्या नंतर तुमच्यासारखं प्रेम लावणारे, जीव लावणारा माणूस जर भेटला ना, तर किती थकवा असू द्या प्रवासाचा निघून जातो. कारण बऱ्याच ठिकाणी पहा, पैसा माणूस कुठंही कमवल, पण माणूस कमवायला भाग्याचं गाव लागतं, आणि हे आपलं पुण्यवान गाव आहे. कारण कुठं राहिला सातारा, कुठं राहिली परभणी, आहे का नाही. याच्यात आहे का काय तालाला मिळ. सातारा पाहिला तर ह्या टोकाला, आणि परभणी पाहिली तर त्या टोकाला. सातारा जिल्हा जगात गाजलेला आहे, बरोबर आहे का नाही. सातारा जिल्हा जगात गाजलेला आहे, पण आमचा बी साधन आहे जगात जर्मनी, भारतात. धन्यवाद. हा, म्हणून ज्यांच्यामुळे तुम्हाला सर्वांच्या दर्शनाचे योग येतो, आमचे सदाभाऊ असतील आणि सर्व सप्ताह कमिटी मंडळ असेल. पण आज जे कीर्तनाचे यजमान आहेत श्री जयदीप गोपीनाथराव साळुंके, बरोबर ना. जयवंत गोपीनाथराव साळुंके आणि दिलीप राजाराम साळुंके. पुन्हा काय खाली वसंत गणपती साळुंके. वा, बिडीवाले शेठ. आज मला त्यांच्या वटीत टाकले बघा. आणि मला माहिती आहे, शेठच्या एकदा मी वटीत गेलो मला कशाची कमी. हा, शेठ बोलले देव बोलला. त्याच्यामुळं मोठ्या माणसाच्या वटीत माणसानं कधी बी बसावं. पैसा मिळेल का नाही मला सांगता येत नाही, पण मोठ्या माणसाचा हात जर डोक्यावर असेल ना, तर माणसाला मोठं होता येतं, एवढं मात्र आहे. आणि खऱ्या अर्थानं एवढं मोठं अंतकरण आपल्या गावकऱ्यांचं आपल्या सप्ताहाकडे पाहिल्याच्या नंतर एक गोष्ट शिकायला भेटते बघा. मी गेल्या वर्षीही बोललो होतो आणि या वर्षीही बोलणार आहे. का? कारण जर कोणी विचारलं माऊली महाराज आम्हाला सप्ताह करायचा आहे, सप्ताह करण्यासाठी आम्हाला नियोजन करायचं, त्या सप्ताहाचं नियोजन कसं करावं, मी त्याला नक्कीच एक दिवस आपल्या या गावामध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही. का? कारण एवढं सुंदर आपल्या गावाचं नावच तेवढं सुंदर आहे. काय
उदवणे, बरोबर आहे का नाही? जर एखाद्याने विचारलं महाराज सप्ताह कसा करावा, त्याला नक्की सांगेल एकदा उदवणे मध्ये जा. अहो स्वतःचे घर सजवणारे अनेक लोक येतं, स्वतःचे घर सजवणारे अनेक लोक येतं, पण माझ्या हनुमंतरायाचं मंदिर सजवणारं हे उदवणे गाव आहे. आणि एक सांगायचं झालं, अहो स्वतःचं घर सजवलं तर लोक जळतील तुमच्यावरती. स्वतःचं घर सजवलं, रंगरोंगटी करा, लगेच भावकीतले लोक जळल्याशिवाय राहणार नाहीत. पण देवाच्या मंदिरामध्ये प्रकाश करा, तुमचं जीवन चमकल्याशिवाय राहणार नाही. ही हनुमंतरायाची दया आहे. आणि करावं तेवढं कौतुक कमी आहे. सर्व तन मन धनाने सहकार्य करणारे आणि विशेषतः या सप्ताहामध्ये 5 दिवस जे अन्नदान करतात, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण प्रसादा एवढं ना अन्नदाना एवढं महत्व दुसरं कशाचं नाही. आणि अन्नदान करणारे दानशूर दाते सर्वांचे चरण नतमस्तक होतो. आणि हा 5 दिवसाचा कार्यक्रम तुम्हाला कधीही पाहता येईल असे असणारे आमचं एक यूट्यूब चॅनल आहे बघा. इथं 5 दिवसाचा कार्यक्रम आपल्याला पाहता येईल. यूट्यूब चॅनलचे नाव अनेक पाहिले बघा, यूट्यूब चॅनलचे नाव अनेक पाहिले, पण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना सर्वात सुंदर आणि सर्वात आवडणारं नाव आज मला ऐकायला भेटलं, कीर्तनकार हा माझा आहे. ह्या चॅनल मुळे कळालं, बरोबर आहे का नाही? माझा कीर्तनकार हा यूट्यूबचं चॅनल आहे. ह्या यूट्यूबच्या चॅनलचे मालक काय नाव? सिद्धू भाऊ. वा, आमच्या सिद्धू भाऊचं यूट्यूब चॅनल आहे माझा कीर्तनकार. आता ऐका, आता शक्यतो आम्हाला कोणी आपलं म्हणत नाही, पण यूट्यूब चॅनल वाले आमच्या सिद्धू भाऊनं नावच टाकलंय माझा कीर्तनकार. या चॅनलला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि ते काय सबस्क्राईब करा. हा, घंटीचं बटन दाबायला विसरू नका. हा, सर्वांनी सबस्क्राईब करा आणि या चॅनल वरच्या कीर्तनाचा सर्वांनी आनंद घ्या. विठाला सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायाचा आहे. आज जगद्गुरु तुकोबराय आपल्या मनातील आस भगवंताच्या समोर प्रतिपादन करतात. आता ऐका, आजचं कीर्तनकार, आजचे जे कीर्तनकार असतात हे थोडे बंधनात असतात बघा. कारण सप्ताहातील 3 कीर्तनकार बंधनात असतात. कोणते? पहिल्या दिवशीचा कीर्तनकार, जागराचा कीर्तनकार आणि काल्याचे कीर्तनकार. मग सप्ताह किती दिवसाचा असू द्या, पण जागराचा कीर्तनकार पहिल्या दिवशीचा आणि काल्याचा कीर्तनकार हे बांधलेला असतो. कशानं? कोण म्हणलं? दोरीनं? दोरीनं नाही, तर वारकरी संप्रदायाच्या नियमानं बांधलेला आहे. काय नियम आहे? ऐका आता. पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारानं भगवंताच्या नामावरती, स्वरूपावरती बोलावं, अर्थात देवाची ओळख या समाजाला करून द्यावी. आता पहिल्या दिवशी सप्ताहाची सुरुवात झाली आणि सप्ताहाची सुरुवात झाल्याच्या नंतर तुम्हाला जर देवाचा परिचय येत नसेल, देवाचा परिचय येत नसेल, तुम्ही देवाची सेवा करणार का? करणार का? नाही. आता पुन्हा सोपं करून सांगतो बघा. आता बाबा तुम्ही कुठले? हा, उगले, रवले, रवले, याच्या शेजारचे रवले. आता ऐका, काल जर मी तुम्हाला भेटलो असतो, तुम्हाला चहा पाडला असता? नसता पाडला, नसता पाडला. मला माहिती आहे तुमची माझी ओळख होती का? मग तुम्ही असं कोणाला बी कसं काय चहा पाजता? हा, ऐका, म्हणजे काल जर मी तुम्हाला भेटलो असतो तर चहा पाजला नसता, पण आता उद्या जर मी तुम्हाला भेटलो तर चहा पाजतान का नाही? हा, आता नाही पाजताना. हा, चहा बी पाजताना उद्या मला, आणि दक्षिणा बी. धन्यवाद. थांबतो मग आता आजचे दिवस मी. आता लक्ष देऊन ऐका. काल जर भेटलो असतो तर बाबांना मला चहा पाजला नसता, पण उद्या जर भेटलो तर चहा पाजणार. का बरं? काल का नसता पाजला? काल त्यांची माझा काय नव्हता? परिचय नव्हता, ओळख नव्हती. पण आज त्यांनी कीर्तन ऐकल्यामुळे उद्या त्यांचा माझा परिचय होणार आणि ओळख झाल्यामुळे ते मला आदरानं काय करणार? चहा पाजणार. एवढं परिचयाचं महत्व आहे. विकू कमी करा थोडा. कारण ओळख असेल, परिचय असेल तर आपण काय करतो? तिथं माणुसकी असते, प्रेम असते. आता लक्ष देऊन ऐका. पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारानं भगवंताच्या नामाचं महत्व सांगितलं, तुम्हाला स्वरूपाचं महत्व सांगितलं आणि देवाचं महत्व सांगितल्यामुळे गेले 3 दिवस झालं तुम्ही भगवंताची सेवा करतात. बरोबर आहे ना? भगवंताची सेवा करतात. आणि विशेषतः आपल्या गावातील प्रत्येक व्यक्ती हा आपल्या गावात न राहता बाहेर गावाला कामासाठी गेलेला आहे.
कोणी नोकरीसाठी याच्यासाठी, पण ऐका ना, माझ्या देवाचं पारायण बसलं, माझ्या संताची सेवा करण्यासाठी वेळात वेळ काढून तुम्ही येतात, म्हणून तुमच्यासारखा भाग्यवान दुसरं कोणी नाही बघा. कारण देवानं आपल्याला जन्म दिलाय. आणि विशेषतः ऐका बरं, माणूस जीवनामध्ये किती बी मोठं होऊ द्या, माणूस जीवनामध्ये कितीही मोठं होऊ द्या, पण त्यानं आपल्या जन्मदात्या आईला आणि जन्मभूमीला कधीच विसरू नये, कधीच नाही. कारण ऐका, जगामध्ये फिरत असताना पैसा तुम्हाला खूप मिळेल, जगामध्ये फिरत असताना पैसा खूप मिळेल, पण मायेचं पांघरून आणि मायेची थाप मात्र ही आपल्या गावातच मिळत असते. एक लक्ष देऊन ऐका. आता ऐका, आता शहरामध्ये राहणाऱ्या माणसाचं थोडं अवघडच झालं. या 4-5 वर्षापासून थोडंसं शहरामध्ये मला वाटतं देवाचं लक्ष कमी. आणि आता तर एवढं अवघड झालंय. इथून पुढं मुलाय हो, तुम्हाला जर लग्न करायचं असेल तर तुमच्या होणाऱ्या बायकोला एकच विचारायचं, तुला जर चुलीवर स्वयंपाक करता येत असेल तरच लग्न करायला तयार आहेत, नाही तर उपाशी मारावं लागेल. का भेटायला साताऱ्याला गॅस नाही ना, किती किलोमीटर रांग आहे. आता साताऱ्यातले लोक सुद्धा रोडनं हिंडत असते ना सरपण बघायला. तुमच्याकडे काय जळण म्हणतात का? काय जळणच ना. आता जळण सरपंच जळण एकच ना. आता सरपंच जळण बघायला असं रोडनं हिंडावं लागल कोणाला? कारण गॅस आता मिळणार का मिळायला तुमच्याकडे नाही ना. ऐका ना, मग या गॅसनं आपल्याला शिकवून दिलंय बघा. या गॅसमुळं एक गोष्ट शिकायला भेटली. काय शिकायला भेटली? कोरोनानं जशी एक गोष्ट शिकवली तसं या सध्या गॅसनं एक गोष्ट शिकवली. काय शिकवली माहितीये का? नवीन माणसं मिळाल्याच्या नंतर जुन्या माणसाला कधी विसरायचं नाही. खरी वेळ आली तर चुलच कामा येते. काय शिकवायला भेटलं? तुम्हाला वाटलं आता म्हाताऱ्याला सुद्धा वाटू लागलं धुपात नको, खूप धूप पण लागतं ना, असे डोळे खराब होतात ना, घ्या आता. इतका येड्याचा बाजार झालाय. तुम्ही बघा, हॉटेलवर लोक येथे चुलीवर जेवण मिळेल, चुलीवर केलेला भाकरी मिळेल असं बघून गाड्या थांबवते. तर कुठं? हॉटेलवर, बरोबर आहे का? आणि घरी कशावर खाते? तर किती येड्याचा पसारा आहे आपला. तुम्ही बघा आता हे आहे का नाही? म्हणजे किती पागल आपण स्वतःच किती पागल बनतो विचार करा. जर हॉटेलवर पैसे घालून आपण चुलीवरलं जर जेवण खात असतो तर आपण खेड्यामध्ये राहणारे, आपण शहरमध्ये राहणारे, जर खरंच आज बघा प्रत्येकानं उपवाशी आहे का कोणी? चूल म्हणजे आता जुन्या काळामध्ये एक प्रथा असायची बघा. आता तुमच्याकडे आहे का नाही मला माहित नाही. आमच्या ज्या आजी आहेत ना, आजी म्हाताऱ्या, त्या सकाळी स्वयंपाक करत असताना त्यांचा एक नियम असायचा. कोणता? पहिली भाकर झाली, पहिली भाकर झाल्याच्या नंतर तिचा एक कुटका मोडायचा आणि कुठं टाकायचा? चुलीत टाकायचा, बरोबर आहे का नाही? पहिला कुटका मोडायचा आणि चुलीत टाकायचा. चुलीत टाकणं म्हणजे अग्निदेवाला नैवेद्य दाखवणं, बरोबर आहे का नाही? मग आजपर्यंत तुम्ही पेपरमध्ये वाचलं का, टीव्हीला न्यूजला वाचलं का, चुलीमध्ये जळून म्हातारी मेली असं वाचलं का? नाही. गॅसच्या स्फोटनं किती मेल्याला दाखवायच्या आहेत का नाही? कशामुळं? कारण ज्या अग्निदेवाला आपण नैवेद्य दाखवला तो अग्निदेव आपल्याला कधी त्रास देऊ शकत नाही. हे चुलीला दाखवलेला नैवेद्य आहे बघा. म्हणून दुसरी भाकर झाली, पहिली भाकर झाली कोणाला? अग्निदेवाला. दुसरी भाकर झाली कोणाला? गाईला. दुसरी भाकर झाली की गाईला. आणि तिसरी भाकर झाली की बिगर झोळीचा आपल्या दारामध्ये राखण करणारे कोण? खंडोबा म्हणजे कुत्रा. तिसरी भाकर कोणाला? कुत्र्याला. दुसरी भाकर गाईला, पहिली भाकर अग्नीला, बरोबर आहे का नाही? आता अग्नीची भाकर कटली कशामुळं? गॅस आल्यामुळं. गाईची भाकर कटली कशामुळं? गाईची भाकर कटली कारण आता गाय सांभाळायला कोणालाही नको वाटायले. शहरमध्ये सांभाळतात का? नाही. आणि कुत्र्याची भाकर सुद्धा संपली कशामुळं? कारण आता कुत्रे बिस्किट खाले. तर आता कुत्रे भाकरी खात नाही, कुत्रे काय खाले? तर बिस्किट खालेत. आता लक्ष देऊन ऐका. पहिली भाकर अग्नीची कटली आणि अग्निदेवाची कटल्यामुळं आपल्याला गॅसचा स्फोट बघायला भेटतो का? कारण आपण अग्निदेवाची सेवा करत नाहीत. दुसरी भाकर गायीची होती, पण गायीच्या वाट्याची भाकर आता कोणाकडे आली माहितीये? तुमच्याकडे. गायीच्या वाट्याची भाकर ही नवऱ्याकडे आली. कोणाकडे? नवऱ्याकडे आली. आणि गाय ही गरीब असते, बरोबर आहे का नाही? आणि ज्याचं जसं अन्न खायलं माणसाची बुद्धी
तशीच होती, बरोबर आहे का नाही? गाईच्या वाट्याची, गाईच्या हिश्श्याची भाकर ही पुरुषानं खाल्ली म्हणजे नवऱ्यानं खाल्ली, नवरे गरीब झाले. आणि गाई सारखी फक्त मान हलवतेत. बायको जर म्हणली तुम्हाला काही कळत नाही, खरंय, तुम्हाला काही समजत नाही, खरंय, कारण आपण गरीब गाय झालो. काय झालो तर आता मी एवढा कीर्तन करतो, तुमच्या पुढं कंबर बांधून उड्या मारतो, पण घरी गेल्यावर मला पण खरे तिथं वजन मारायला जमत नाही. म्हणजे गाईच्या वाट्याची भाकर आपण खाल्ली म्हणून आपण कसं झालो, गरीब झालो. आता तिसरी भाकर कोणाची होती? आता कोणी खाल्ली ती? कारण कुत्रा आता भाकर खात नाही, काय खाते? बिस्किट. मग कुत्र्याच्या वाट्याची भाकर कोणी खाल्ली? महिला मंडळ. आणि कुत्र कधी शांत बसत, खरंय का नाही? कधी बघितलं तुम्ही असं कुत्र शांत बसलेलं? सारखं कुत्र काय करतंय, काय करतंय? बोला बोला, भेऊ नका, मी आहे तुमच्याकडून, बोला बोला बोला. सारखं कुत्र काय करतंय? वा. आणि तुम्ही बघा आता, मी नाही म्हणलं, हेच म्हणले बघा. हा, तुम्ही तुमचं बघून घ्या, मला गप जायचंय बापा घरी. हे काय म्हणाले? सारखं कुत्र. वा. म्हणजे आता ह्या काय झाल्या? धन्यवाद. आता लक्ष देऊन ऐका. म्हणजे आपण कोणाच्या वाट्याचं खायचं नाही. आता लक्ष देऊन ऐका. जीवनामध्ये जगत असताना आपल्या गावाला कधी नाही विसरलं पाहिजे. आणि ज्याला, जो गावाला विसरत नाही, कारण गावाचा आई वडिलाचा आशीर्वाद ज्याच्या पाठीशी आहे ना, त्याला देवाच्या सुद्धा आशीर्वादाची गरज नाही बघा. म्हणून तर एक कविता आहे, कोणाची कविता आहे मला माहिती नाही, पण तिचे शब्द मात्र खूप गोड आहेत बघा. जीव कंटाळला यार शहराकडे, जीव कंटाळला यार शहराकडे, चल रे गावाकडे, चल रे गावाकडे, चल रे गावाकडे, चल रे गावाकडे. जीव कंटाळला, जीव कंटाळला यार शहराकडे, चल रे गावाकडे, चल रे गावाकडे. आता मात्र शहरामध्ये आपलं कोणी राहिलं नाही. ऐका तुम्ही, गावाकडे आल्याच्या नंतर एखाद्याचं जर जळण संपलं, तुम्ही शेजाऱ्याला विचारा, ओ दादा आमचं जळण संपलंय, थोडं देतात का? मोठ्या मनानं खेड्यातले माणसं म्हणणार घेऊन जा. आता म्हणा बरं, आमची टाकी संपली, देतेन का? देतील नाही ना. म्हणून तर ऐका, जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये ह्या लेकरायला जुनी कविता होती मराठीच्या पुस्तकात. कोणती? काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता. अरे बोल, थोडा मृदंगाला चाटी लावा द्या. तुडवीत रस्ता, चल माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता. दोस्ता कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या दोस्ता. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं, मातीत मळतात माणसं. किती जीवाला, किती जीवाला, किती जीवाला खातात खसतार, माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता. कारण खऱ्या अर्थानं गावातल्या माणसाचे जीवन बघा. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. पण ऐका ना, माझे गावातले माणसं जर मातीत मळाले नाही ना, तर तुम्हाला इंद्रायणी तांदूळ कधी खायलाच मिळणार नाही. खरे का नाही?
माझे गावातले माणसं जर मातीत मळाले नाही ना तर तुम्हाला गरम गरम अशी फुगलेली चपाती खायला भेटणार नाही. मिळेल का अशी ज्वारीची भाकर खायला मिळेल का? खेड्यातला माणूस जोपर्यंत मळत नाही तोपर्यंत शहरातला सुखी होत नाही. म्हणून शहरातल्यानं कडक कपडे घालून जळमट असणाऱ्या कपड्यातल्या खेड्यातल्या शेतकऱ्याला कधी नाव ठेवायचं नाही. नाही तर उपाशी जर मरण्याची वेळ आली ना मग म्हणतात भाकर द्या, टप्पू देऊन तुला भाकर देत ना. त्यामुळं खेड्यातला माणूस ऐका, कपड्यात जळमट असू द्या, आमचा खेड्यातला माणूस कपड्यातला मळका असल पण कोणावर जळका नाही गाड्या, कधीच जळका नाही. म्हणून भोळा असणारा आमचा हा समाज खेड्यातला आहे. म्हणून ऐका, मला बरेच जण म्हणतात माऊली महाराज आता तुमच्या तारका वाढल्या, कीर्तन वाढले, तुम्ही शहरात जा. शहरात गेल्याच्या नंतर मोठमोठ्याल्या बिल्डिंगी दिसतील, बंगले दिसतील, पण माणुसकी मात्र तुम्हाला दिसणार नाही. माणुसकी पाहिला त्याला खेड्यातल्याच माणसामध्ये जावा लागल. म्हणून खेड्यावरती प्रेम आहे. उगच बघा एक पाठीमागं गाणं निघलं होतं, किती सुंदर त्या गाण्याचे बोलेत. मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दूर. ओढ लावते अशी जीवाला गावाकडची माती, साज घालते पुन्हा नव्याने ही रक्ताची नाती. मोतियाने द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दूर. खऱ्या अर्थानं जीव लावणार, प्रेम लावणार हा माझा खेड्यातला समाज आहे. म्हणून या खेड्यातल्या माणसाला कधी विसरायचं नाही. विठाला विठाला. म्हणून ऐका, खऱ्या अर्थानं खरा आनंद आहे आणि आपण हे आपल्या गावाचा उत्सव आहे. आणि जोपर्यंत तुम्ही सप्ताहाला माझा सप्ताह म्हणत नाहीत ना तोपर्यंत तुम्हाला सप्ताहाचा आनंद घेता येणार नाही. आणि सप्ताह गावाचा नाही तर सप्ताह आपला असतो. कोणाचा? आपला असतो. आणि तुम्ही एवढा सुंदर सप्ताह करतात म्हणजे आज तुम्हाला भगवंताला काहीतरी मागायचंय. आज आपला कोणता दिवस आहे? मागणीचा. पण आता मला तुम्हाला एक सोपा आणि सरळ प्रश्न विचारायचा आहे. माझ्याकडे आता अर्धा तास राहिलाय बघा. किती? अर्धा तास राहिलाय. अर्ध्या तासामध्ये आपल्याला सेवा करायची. फक्त एक सोपा प्रश्न विचारतो, एक महिला मंडळीला आणि एक पुरुष मंडळीला. तुम्हाला संताच्या मनानं मागायचंय, म्हणजे संत जे मागतात ते मागायचं का तुमच्या मनानं मागायचं का माझ्या मनावर मागायचं? आता देवाला मागायचंय ना आपल्याला. आज आपला कोणता दिवस आहे? जागराचा, म्हणजे मागणीचा, बरोबर आहे का नाही? मग संताच्या मनानं मागायचं का तुमच्या मनानं मागायचं का माझ्या मनावर मागायचं? तुमच्या मनावर मागायचं. वा देवा, अजून 500 वाढवायचे लाडक्या बहिणीला. वाढवा वाढू वाढू. आता सगळे तुम्ही काकूच्या माग, बचत गट सगळ्या यायच्या माग का? तुम्ही अपक्ष हाय का? पुरुष मंडळी, तुम्हाला संताच्या मनावर मागायचं, माझ्या मनावर मागायचं का तुमच्या मनानं मागायचं? संताच्या मनावर मागायचं. वा, एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. म्हणजे जेवढे आमचे पुरुष मंडळी आहेत तेवढ्यांना संताच्या मनावर मागायचं, बरोबर ना? पाठीमागच्या यांच्या सोबत आहेत का? आहेत ना? म्हणजे सर्व पुरुष मंडळीला संताच्या मनानं मागायचं. तुम्हाला संताच्या मनावर का माझ्या मनावर का तुमच्या मनावर? संताच्याच मनावर मागायचं. वा, खऱ्या अर्थानं शक्यतो एका मंडपामध्ये एक विचार होत नाही, पण तुमच्या गावाच्या एका विचारामुळे हा सप्ताह उभा आहे. तुमचा एक विचार आहे, बरोबर आहे का नाही? आता जसं पुरुष मंडळी म्हणले संताच्या मनावर मागायचं, त्याच आधाराने महिला मंडळ सुद्धा म्हणल्या संताच्या मनानं मागायचं. तुम्हाला एकटीला उभं राहायचं की यांच्यात जायचं? काकू, यांच्या सोबत जायचं का एकटीलाच राहायचं? नाही, जायचं की यांच्यात? जायचं आणि यायच्यात. ऐका, आता काकू सुद्धा तुमच्या सोबत. जाऊ दे, येऊ दे, यायला येऊ द्या, माझ्यामुळे येऊ दे, येऊ द्या, येऊ द्या. म्हणजे सर्वांना तुम्हाला कोणाच्या मनावर मागायचं? संताच्या मनावर. पोराव तुम्हाला संताच्या मनावर. तुम्हाला अयो चोपदार मामा संताच्या. बरं ऐका, पेटी बाबा तुम्हाला संताच्याच मनावर. गुरुजी तुम्हाला संताच्याच मनावर. तुम्हाला बी सिस्टीमवाले
संतांच्याच मनावर मागायचं ना. ओके ओके. सदाभाऊ तुम्हाला ऑपरेटर संतांच्याच मनावर. बरं, आता तुम्हाला सर्वांना संतांच्या मनावर मागायचंय ना. मग संताचं एक ब्रीद आहे, संताचं एक वाक्य आहे आणि संताचा एक नियम आहे. काय? काही मागणे आम्हानुचित, काही मागणे आम्हानुचित, काही मागणे आम्हानुचित, काही मागणे आम्हानुचित. वडिलांची रीत जाणत ते, वडिलांची रीत जाणत ते, वडिलांची रीत जाणत, वडिलांची रीत जाणत. काही मागणे आम्हानुचित, आमानुचित. काही मागणे आम्हानुचित, काही मागणे आमानुचित. वडिलांची रीत जाणत से, वडिलांची रीत जाणत से, वडिलांची रीत जाणत से, वडिलांची रीत जाणत से. आता संत स्वतः म्हणतात काही मागणे आमानुचित. काय म्हणतात संत? देवाला काही मागायचं नाही का? वडिलाची रीत घ्या. आता लई संताच्या मनावर मागायचं होतं ना. बसा. काकू चांगल्या म्हणत होते आमच्या मनावर. तुम्हाला काकूला हसला सगळ्या जणी. घ्या आता. तुमच्या लाडक्या बहिणीचा हप्ता बंद होतो आता. सगळेच बंद होते. काय म्हणले संत? काही मागणे हे आम्हानुचित. कारण देवाला काही मागायचं. आता तुम्हाला सुद्धा देवाला काही मागायचं. वा, अजून बी तुम्ही संताच्याच म्हणाव ना. काही नाही पाहिजे तुम्हाला. आता उद्याचा भंडारा बंद करा. डायरेक्ट बंद म्हणजे बंद. कशामुळं? कारण संताला देवाला काही मागायचं नाही. महिला मंडळ बरोबर ना. काहीच मागायचं नाही ना. वा, एकदा तुम्ही तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. का? कारण महाराज देवाला काही मागायची गरजच नाही. कशामुळं? कारण आम्हाला काय पाहिजे हे आमच्या माईला कळतं. कारण आमची पंढरपूरची माय आहे. आमची कोण आहे? न सांगता तुम्हा कळते अंतर, विश्वी विश्वंभर परिहारती नरगे, विश्वी विश्वंभर परिहारती नरगे. सांगता तुम्हा कळते अंतर, विश्वी विश्वंभर परिहारती नरगे, नरगे, विश्वंभर परिहारती नरगे. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहारती लगे. कारण देवाला काही मागायची गरज नाही. आता ऐका, तुमच्याकडे माहेराला जातात महिला मंडळ, बरोबर आहे का नाही? तुमच्याकडे माहेराला जातात. माहेरामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला जर तुमच्या भाऊजाईची साडी आवडली, तशी आवडू नाही पण आवडती तुम्हाला. आपल्याकडे तिच्यापेक्षा भारी असती पण तिची लय आवडती. कशामुळं? कारण भावानं आतापर्यंत आपल्याला काय घेतलं नाही, ते येडील बरी घेतली. बरोबर आहे का? कारण भाऊजाईची साडी आवडली पण ती आपल्याला आणता येते का? नाही. आणि समजा तुम्हाला तुमच्या आईची साडी आवडली, आपल्या मम्मीची आईची साडी आवडली. आवडल्याच्या नंतर आपण तिला मागायची नाही, फक्त एकच म्हणायचं, आई लई सुंदर साडी दिसते गई, हिचं कापड खूप छान आहे,
आणि हिचा कलर तर एवढा भारी आहे, लई सुंदर वाटती. माय मनानं म्हणणार आवडली का तुला? आवडली असली तर घेऊन जा, कारण माय आपल्याला द्यायला माग पुढं बघणार नाही. आणि पंढरपूरची आपली कोण आहे? माय आहे. जसं तुमचं माहेर हे बापाचं घर असतं, तसं वारकऱ्याचं माहेर हे पंढरपूर आहे. म्हणून तर माझे ज्ञानोबराय म्हणतात, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. ऐका, अहो लेकरं एवढा आनंद घेतात, आमचे महाराज एवढा सुंदर मृदंग वाजवतात. आपण खाली बसल्या, झाला आजचा शेवटचा दिवस आहे, फक्त टाळी वाजवा हा. आणि मला माहित आहे नाचण्याची इच्छा प्रत्येकाची आहे, पण आपल्याला हे लोक नाव ठेवतील म्हणून नाचता येत नाही हो. म्हणून खाली बसल्या बसल्या आनंद घ्यायचा हा. जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. भेटन मायरा पोलिया, भेटन मायरा पोलिया, भेटन मायरा पोलिया. जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. वाई गरे बाबा, पंढरपुरा पंढरपुरा पंढरपुरा. कारण ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात, जाईन गे माये तया पंढरपुरा. अनेक संतांचे प्रमाण आहेत, माहेर संताचे कोणाचे? संताचं माहेर म्हणजे माझे माहेर पंढरी, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी. आये बिवरेच्या देवी, आये बिवरेच्या देवी, आये बिवरेच्या देवी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. आहे बेवरेच्या तेरी चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा. ऐका, आपण पंढरपूरला आपलं माहेर म्हणतो, पांडुरंगाला आपली माय, रुक्मिणी मातेला पांडुरंगाला आपला बाप, रुक्मिणी मातेला आपली माय जर समजत असतो तर आमचे महाराज समोर म्हणतील, तुम्ही सर्वांना पाठीमागं म्हणायचा एका आवाजामध्ये. एकदा महाराजासाठी जोरदार टाळ्या. माझी बहीण चंद्रभागा, वा, माझी बहीण चंद्रभागा. हे करीत से पाप भंगा, करीत से पाप भंगा. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. आहे बेवरेच्या देवी, आहे बेवरेच्या देवी, आहे बेवरेच्या देवी. खरं सांगा, आता तुम्हाला असं उदावण्यामध्ये बसल्यासारखं वाटायलंय का? पंढरपूरमध्ये वाटलं ना? वा. पण मला एक वाटतं, पंढरपूर जर आपलं हे वाटत असेल तर त्या पंढरपूरला जायची काय गरज आहे का? म्हणून तर महाराज म्हणतात, मी गेल्या वर्षी म्हणलं होतं, पण आमच्या आपल्या काय नाव
प्रतीक ना, रुपेश, हा रुपेश दादाची विनंती होती. म्हणले महाराज गेल्या वर्षी एक भजन म्हणलं होतं तुम्ही, ते भजन ऐका बरं. गाथ्यातलं नाही, माथ्यातलं म्हणू, माफी मागून म्हणतो, हा म्हणतो ऐका. माझ्या माथ्यातलंय कोणतं. खरंच नव्हतं कर पांडुरंगाचं मंदिर, खरंच नव्हतं कर पांडुरंगाचं मंदिर. कशाला जायचं दूर आपले उदवण पंढरपूर, कशाला जायचं दूर आपलं इथंच पंढरपूर, कशाला जायचं दूर आपलं इथंच पंढरपूर, कशाला जायचं दूर आपलं इथंच पंढरपूर. हो खरंच नव्हतं खरं माझ्या देवाचं मंदिर, खरंच नव्हतं खरं पांडुरंगाचं मंदिर. कशाला जायचं कशाला जायचं कशाला जायचं दूर आपलं उजवण पंढरपूर, कशाला जायचं दूर आपलं इथंच पंढरपूर, कशाला जायचं दूर आपलं इथंच पंढरपूर, कशाला जायचं दूर आपलं इथंच पंढरपूर. ओ बाप तुमचा विठ्ठल माय तुमची रुक्मिणी, बाप तुमचा विठ्ठल माय तुमची रुक्मिणी, बाप तुमचा विठ्ठल माय तुमची रुक्मिणी. बाप तुमचा विठ्ठल माय तुमची ओ रुक्मिणी. भाऊ पुंडलिका आहे बहीण चंद्रभागा, भाऊ पुंडलिका आहे बहीण चंद्रभागा. कशाला जायचं कशाला जायचं कशाला जायचं दूर आपलं उजवण पंढरपूर, कशाला जायचं दूर आपलं इथंच पंढरपूर. जायचं दूर आपलं इथंच पंढरपूर, ज्योतिबा चालवा कशाला जायचं दूर आपलं इथंच पंढरपूर, कशाला जायचं दूर आपलं इथंच पंढरपूर. हो कशाला जायचं दूर आपलं इथंच पंढरपूर. पंढरपूर आपलं इथंच आहे. पंढरपूर म्हणजे कोण आहे आपलं, हे गावच आपलं पंढरपूर आहे. मी माझ्या मनानं सांगणार नाही, आता माथ्यातलं म्हणलं पण आता गाथ्यातलं सांगतो. कारण जिथं जिथं भजन असतं पंढरपूरचा पांडुरंग पंढरपूर मध्ये नाही, कुठं असतो. माझे भक्त गाते जेते नारदा, जिथे माझे भक्त भजन करतात भगवंत सांगतो मी त्या ठिकाणी असतो. म्हणून ऐका, देवाला आपल्याला काही मागायची गरज नाही. आता देवाला काही मागायचं नाही, कारण आपल्याला काय पाहिजे हे देवाला आपोआप कळतं बघा. म्हणून देवाला काही मागायची गरज. देव जाणता देव जाणता देव जाणता, देव जाणता देव जाणता देव जाणता. त्या देवाला काही मागायची गरज. म्हणून एक सांगतो तुम्हाला, देवाला जर मागायचंच असेल तर देवाला एकच मागा, काय. आता दृष्टी पुढे ऐसा चतुरा आहे. पांडुरंगा आमच्या डोळ्यासमोर तू असंच राहावं, नाही तर आम्हाला तुझ्याकडून कशाची अपेक्षा नाही रे बाबा. कारण तू आम्हाला एवढं दिलंस, जेणे हा जीव दिला दान. अरे देवा, आम्हाला कोरोनाच्या काळातून तू वाचवलं. ऐका बरं, या मंडपात एवढे बसलेले, एक तरी मेलं का कोरोनाच्या काळात? नाही मेलं. आणि मेला असतं ते इथं येऊन बसले असतं, तुम्ही बसले असते का? म्हणजे देवानं आपल्याला काय केलं, वाचवलं. बरोबर आहे का नाही? देवानं एवढ्या महामारीतून वाचवलं. फक्त आता आपल्याला त्याचं भजन करायचं, आणि त्यानं आपल्याला भजन करण्याच्या व्यतिरिक्त काही मागितलं नाही. देवाचे आपल्यावर उपकार आहेत. काय उपकार आहेत माहितीये का? देवानं 84 लाख शिवणीमधून हा मानव देह दिला आपल्याला. तुम्ही बघा, डुकरायचा सप्ताह बघितला कधी तुम्ही? हा, बेंडक्या कधी कीर्तनाला आलेल्या बघितल्या का? बघितल्या का बेंडक्या? बेंडक्या तिकडे डबक्यात बसत्या, ड्रॉ ड्रॉ करत्या, पण कीर्तनाला येणार बेंडक्या. डुकर बघितले कधी कीर्तनात आलेले? तुम्ही डुकरायला म्हणा चला कीर्तनाला, आपल्याला तिकडे आवडतच नाही. कोणाला? डुकरायला. माणसाला नाही. कोणाला?
डुकरायला. ऐका, म्हणजे डुकरं कीर्तनाला येत नाहीत, बेंडक्या कीर्तनाला येत नाहीत का? फक्त माणूस हाच कीर्तनाला येतो. पण एक गॅरंटीनं सांगतो बघा, अहो या भजन मंडपात प्रत्येकाला यावं वाटतं, पण येता येतं त्यालाच ज्याला माझ्या देवानं बोलवलं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. किंवा बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. कारण देवाची कृपा झाल्याशिवाय देव आपल्याला बोलवत नाही. आणि तुम्ही आजही बघा, देवानं कृपा केली ना, आपल्याला कशाचीच कमी पडत नाही. फक्त देवाची कृपा आपल्यावरती लागते. काय लागते? मी तर आजही बघा, गेल्या वर्षी मी कीर्तनाला येत असताना सदाभाऊ पैसे ठरवले होते का? कारण ठरवले होते का नाही ना? तुम्ही फक्त मला सांगितलं एवढे एवढे देऊ, तरी सुद्धा मला शिल्लक दिली ते. आणि या वर्षी तर डबल आले होतं. मग माझा जन्म हा तुझा भक्त म्हणूनच झाला पाहिजे. कारण जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर देवा. अरे पुढचा जन्म मला कुठंही दे, पण मी तुझा दास म्हणून जन्म घे, एवढं मात्र मला दे, ही माझ्या मनात असेल. जीवावी माझी आस, जीवावी माझी आस, जीवावी माझी आस, जीवावी माझी आस. वा गुरुजी वा.
जोरदार टाळ्या हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. ऐका, या चरणामध्ये तुकोबरायनं स्वतःसाठी काय मागितलं का हो? याच्यामध्ये स्वतःसाठी आहे काही? अजिबात नाही. माझे तुकोबराय म्हणतात, देवा माझ्या मनात आस आहे, पण काय आस आहे? हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. ऐका ना, आपण सुद्धा देवाची सेवा करतो ना, पण आपल्या सेवेमध्ये आणि देवाच्या सेवेमध्ये लय मोठा फरक आहे बघा. आता ऐका, तुम्ही वट पौर्णिमेला जातात ना वडाची सेवा करायला, वडाला काय असं दोरा लावतात, बरोबर आहे का नाही? ती आपली संस्कृती आहे. पण मला असं वाटतं आपण वडाची पूजा करण्यासाठी जातो. पण वडाची पूजा कशासाठी करतो आपण? 7 जन्म हाच मिळावा, बरोबर आहे का नाही? 7 जन्म हाच मिळावा म्हणून वडापाव. वडाला म्हणायचं पाव, दुसराच वडापाव ध्यानात येईल तुमच्या, बरोबर आहे का नाही? 7 जन्म हाच पती परमेश्वर मिळावा. पण मला असं वाटतं आपण ज्या वेळेस वडाच्या पूजेला जाऊ ना, त्यावेळेस मला वाटतं तिथला दोरा आणावा लागतो आणि तो दोरा आपल्या पतीच्या हातात बांधावा लागतो. म्हणजे पुढच्या वट पौर्णिमेपर्यंत आपल्या पतीला काही संकट येत नाही. तुम्ही आणतात का? नाहीत आणत. मी एक जणीला असंच विचारलं, म्हणलं काकू वडाची पूजाला जातात मग दोरा काऊन आणत नाही? त्या म्हणल्या काय सांगावं महाराज, सगळे दोरे सारखेच असतात. एकांबर जर चुकून दुसरा दोरा आला तर गुण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 ग
संस्कृतीमध्ये फक्त वट पौर्णिमा ही आपल्या पतीसाठी होती, बरोबर आहे का नाही? आता नवीनच एक काय आणलंय काय माहिती कुठून आणि काय असं ते चाळणी तोंड बघायचं आणलं. काय म्हणते तिला, कोणता चौक? कारवा चौक का? चौक का काय? कारवा चौथ काय? कारवा चौथ असते ना. आता बाबा तुमच्या टायमाला होतं का हे? अच्छा मी आरशात याच्यात तोंड बघायचं चाळणीत नाही, हे आमच्यात नशिबाला आलंय. हे ज्याचे नवीन लग्न झालेत आणि त्या सणाचं काय घेणं देणं बरं काय, फोटो चांगले निघले पाहिजे. आणि ते लय भारी आहे बघा, ते असं फक्त ते फोटो काढणार चांगला पाहिजे. आमच्या दादासारखा असा फोटो काढणार जर चांगला असला तर नंबर 1 निघत आहे. तुमचं झालं गुरुजी? नाही झालंय का? नाही आहे का? वा जमले गुरुजीचं. तुम्हाला भेटत ह्या वर्षी बघायला भेटतंय तुम्हाला. हां लय अवघड आहे महाराज ते. असं चाळणी घ्यायची बघा. आता इथं आहे 4-5 जणींनी फोटोशूट केलेले आहेत मला माहिती आहे. अशी चाळणी घ्यायची, त्या चाळणीत दिवा ठेवायचा नाही का, असा चाळणीत दिवा ठेवायचा, असं धरायचं. इथं उभा राहणो, कोणाला म्हणायचं? नवऱ्याला. असं नवरा इथं उभा राहणार, दिवा इजू देऊ नका, दिव्याकडे बघा तुम्ही. आता चाळणीत काय दिसायले? चंद्र. माझ्याकडनं इकडं बघा ना, असं असं अशी बायको म्हणती. मला म्हणली म्हणून मला कळालं. मी बघू लागलो, मला वाटलं तिकडे बघायचं, ते तिकडे दिव्याकडे बघायचं. असं दोघांना दिव्याकडे बघायचं. आता चंद्र दिसायला किती सुंदर आहे का नाही? चंद्र असा पांढरा दिसायला सुंदर दिसायला. मग ती असा चाळणी घेणार. फोटो व्यवस्थित काढा बाया, फोटो नाही गेला पाहिजे. अशी चाळणी आपल्या नवऱ्याकडे, बरोबर आहे का? अशी नवऱ्याकडे आणायची आणि नवरा चाळणी तुम्ही जसे दचकले का तशीच बायको अशी टुनकून उडी मारली. कशामुळं? कारण त्या चंद्रात आणि ह्या चंद्रकांतात लय फरक आहे ना. कारण तो चंद्र एवढा देव सुंदर आहे दिसायला, आता ह्या चंद्रात आणि त्या चंद्रात काय फरक आहे का नाही? म्हणून ऐका, आपली जी खरी संस्कृती आहे आपल्या पूर्वजांना जोपासलेली, तिची सेवा करा, नाही त्या परंपरेच्या नादी लागू नका. फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. माझे संत म्हणतात देवा अरे काहीच अपेक्षा नाही, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पण ऐक ना देवा, मला तुझा दास कर, पण मला एक वचन दे. काय वचन दे? तुझा नुसता दासच नाही तर मला एक कर. काय कर? पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी. देवा मला पंढरपूरचा वारकरी कर आणि माझी वारी चुकली नाही पाहिजे, याचं मला वचन दे. वारी चुकवणे दे हरी. देवा माझी पंढरपूरची वारी चुकली नाही पाहिजे. का हो? का पंढरपूरची वारी करायची तुम्हाला? कारण देवा पंढरपूरच्या वारीमध्ये प्रत्येकाला मान आहे. का आहे? प्रत्येकाला मान आहे. तुम्ही जाता वारीला, पंढरपूरच्या वारीला जाताना ऐका, पंढरपूरच्या वारीला गेलो ना देवा
आमच्या तुकोबरायाचा एक अभंग खरा होतो. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. देवा मला लहानपण दे, पण ते लहानपण गावात राहून नाही. लहानपण घ्यायचं असन तर पंढरपूरच्या वारीला जा. आता ऐका, इथं जर एखाद्याने बिस्किटचे पुढे आणले वाटायला, म्हाताऱ्या माणसाला रांगीला लागता येईल का? मग रांगीला लागून बिस्किट कोण घेणार? लहान लेकरं, बरोबर आहे का नाही? आता वारीच्या वाटाला जातो मी, अशी बिस्किटचे पुढे वाटतेत लोक. लहान लेकरं नाहीत थांबत, म्हातारे द्यान मामा, बरोबर आहे का? कारण तिथं माणसं मोठे पण विसरून, आता तुम्ही मला एवढा किंमत दिली महाराज 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 म्हणू म्हणू, पण वारीच्या वाटाला तुम्हाला जी किंमत आहे तीच मला बी, बरोबर आहे का नाही? मला जरी बिस्किट पाहिजे असेल तर मला बी म्हणावं लागणार, द्या ना मी महाराज. महाराज तिकडं चुलीत होय तिकडे, त्याला इकडं रांगीला लागायचं. बराबर कुठं लागायचं? रांगीला लागायचं. कारण पंढरपूरच्या लोकाला, पंढरीशी लोका पाया पडी जन एकमेका. कारण चोपदाराला जी किंमत आहे तीच महाराजाला, मृदंग वादकाला जी किंमत आहे तीच महाराजाला, विणेकऱ्याला जी किंमत आहे तीच महाराजाला. कारण सर्व सारखेच आहेत. का? त्याचं कारण आहे, एखाद्या आईला 4 मुलं येतं, तिला जर विचारलं आई तुमचं जास्त प्रेम कोणावर आहे, माय काय म्हणल? मला 4ही सारखेच येतं. तसं पांडुरंगाला आपण सर्व सारखेच येतं. म्हणून देवा मला पंढरपूरचा वारकरी कर, माझी वारी नाही चुकली पाहिजे. आणि ऐक ना देवा, नुसता वारकरीच नाही तर त्या पंढरपूरच्या वारीमध्ये मला संताची संगत घडू दे. काय घडू दे? संताची संगत घडू दे. बरं संताची संगत का? कारण संताजवळ जे सुख आहे ना ते सुख दुसरीकडे नाही, बरं कुठंच नाही. संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. कारण संत म्हणजे आमची माय आहेत. संत म्हणजे आमची कोण आहेत? माय आहेत. आणि संत रात्रंदिवस देवा तुझं भजन करतात, त्या आनंदासारखा आनंद दुसरीकडे कुठंच नाही. मग ते संत भजन कसं करतात तो आपणही करू. विठोबा रखुमाई, सर्वांनी हातानं टाळी मुखानं भजन. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा मला द्यायचीच असं संगत तर कोणाची दे. संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. का बरं संताची संगत द्यायची? कारण त्याचं एकच कारण आहे, माझे संत म्हणजे आमची माय आहेत. संत म्हणजे कोण आहेत? माय आहेत. अहो ज्ञानोबराय म्हणजे आमची अनाथाची माय हो. कारण माझ्या ज्ञानोबरायची विशेषता आहे बघा, हे जेवढे संस्थेमध्ये आम्हाला ज्यांना टाकलं ना, बघा तुम्ही आजही लोकांचा काही गैरसमज आहे. कारण जे मायबापाला जड झाले, जे मायबापाचं ऐकत नाहीत, गावाचं ऐकत नाहीत, असे बिघडलेले मुलं संस्थात टाकतात. हे लोकांचा काय गैरसमज आहे. चांगले लेकरं संस्थेत टाकत नाहीत. पण ऐका ना, अहो ज्याचा मायबाप तिरस्कार करतात, गाव तिरस्कार करतय, त्याला माझे ज्ञानोबरायाजवळ घेतात, त्याला माझे ज्ञानोबरायाजवळ घेतात. आणि एकदा ज्ञानोबरायानं जवळ घेतलं की मग सगळे म्हणतात ते महाराज आमच्या गावचे आहेत, ते आपला पोरग आहे. ते बाप पण शानपणानं सांगतो काय ते पोरग आपलं आहे. माय सुद्धा म्हणते ते जे कीर्तन करतात ना तो माझाच मुलगा आहे, मोठा आहे मुलगा आहे माझा.
मोठा मुलगा. आणि जेव्हा ते गावाकडे असते त्याला कीर्तन जमत नाही, काही येत नाही, संस्थेत नसते, भांडणं खेळले त्यानं. माय म्हणते कोणावर गेलं काय माहित. बाप म्हणते मला बी माहित नाही कोणावर गेलं तर. म्हणजे माईला माय म्हणते मला माहित नाही, बाप म्हणतो मला माहित नाही. पण चांगलं झाल्यावर सगळे काय म्हणते तर माझ आहे. पण ऐका ना, जर सर्व जगाचं व्हायचं असन त्यानं फक्त ज्ञानोबरायला जवळ घ्यायचं. आणि संताला जवळ धरलं की जगात पुन्हा कोणाला जवळ धरायची गरज नाही. संत कसे आहेत माहितीये का? आता 5 मिनिटं घेतो तुमचे, बरं घेऊ ना, एक 5च मिनिटं, वेळ झालेली आहे माझी. पण ऐका, आता आपल्याकडे पद्धत असते बघा, शहरमध्ये खेड्यामध्ये सगळीकडे पद्धत असते. आता आपले जे मालक पुरुष मंडळी असतात, सकाळी आंघोळ झाली की आपण पहिलं कुठं जातो तर देवाच्या दर्शनाला, बरोबर आहे का नाही? देवाच्या दर्शनाला. आणि आपण देवाच्या दर्शनाला निघणार की आपलं लेकरू दारात येतं. कोण? पोरग दारात येतं. आणि सकाळी सकाळी थंडीच्या दिवसात मुलं लई सुंदर दिसतात, दोन्ही नाकपुड्या भरलेल्या, त्याच्यामुळं सर्दीमुळं असे सुंदर दिसतात. आणि लेकरू दिसायला मायासारखं पाहिजे. पुन्हा मागाशी एक जण माझ्या फोटो काढायला आलं, तेव्हा मला महाराज, मी म्हणलं काय तुम्ही लईच काळे दिसायलेत. म्हणलं स्नॅपचॅट मध्ये काढ. मग आता हायत काळा, त्याला मी काय करू. आता येताना आमची गाडी धरली होती पोलीस साहेबांना. ते म्हणला 2000 रुपये. मी म्हणलं कशाचे? म्हणलं गाडीचे काच काळे येतं. आम्ही पुन्हा काढून टाकले आपण. गाडीचे काच काळे आहेत, किती? 1000 रुपये. 2000 रुपये. मी म्हणलं 3000 धरा. ते म्हणले 1000 कशामुळे? म्हणलं मी बी काळा आहे. कारण कसं असतं माहितीये का, काही बी गोष्टी आता दिलंय देवाना असं रूप, त्याला आपण काय घाबरायचं नाही. मग तसं म्हणल्याच्या नंतर त्या माईनं त्या लेकराला घेतलं. आणि लेकरू जसं निघालं की बापानं सांगितलं, लेकरू रडायला लागलं. म्हणजे पप्पा कुठं चालले? असं म्हणलं की बाप म्हणला देवळात चाललो, मंदिराकडे चाललो, मला बी येऊ द्या. येऊ असं म्हणलं की बाप म्हणला ते घाण दिसला ना लेकरू, बाप जवळ घेत नाही. मग लेकरांना रडायला सुरुवात केली. आईनं आवाज दिला, काय झालं असं म्हणलं की मग लेकरू रडत जाते. आणि रडत जाऊन पप्पा जवळ जाऊन खोटं बोलते. काय म्हणते? पप्पा मारलं. काय म्हणते? पप्पा मारलं. मारलेलं असते का? पण कोणाला सांगते? माईला. आणि माईला सांगितलं की माय म्हणते जाऊ दे, ते येडपट तसंच आहे, ते मारीतच राहते, त्याच्या नादी लागायचं नाही. मारलं पप्पानं आणि चल ये इकडं. काऊन मारलं? मंदिराकडे जातो. कुठं? मंदिराकडं. नाही नाही नेलं तुला, काय काळजी करू नको. मग माय त्याला जवळ घेते, गरम पाण्यानं त्याचं तोंड पुसते. आणि गरम पाण्यानं तोंड पुसून त्याला ते पावडर लावते. लहान लेकराचं काय नाव त्याचं? पाऊंड्स म्हाताऱ्या माणसाचं असते हो. काय नाव? प्रयत्न करतो. जॉन्सन बेबी. हा, जॉन्सन बेबी. हा, ते जॉन्सन बेबी पावडर लावते त्याला, मस्त असा काळा टिपका लावते. त्याच्या भोवताली असे सुंदर सुंदर गण लावते. इथं एक लावते, पुन्हा इथं एक, पुन्हा इथं एक, पुन्हा हो द्या काळं थोबाड त्याचं सगळं. हा, नाही सगळीकडे गंध लावते. आणि एवढं रूपवान दिसणारं लेकरू, आता मेकअप केला, लेकरू सुंदर दिसायले का नाही? आणि सुंदर दिसणारं लेकरू आता दारात येतं. आणि दारात येऊन पप्पाला म्हणतं पप्पा आता येऊ का म्हणत नाही. फक्त सुंदर दिसणारं लेकरू बापाला काय म्हणतंय? पप्पा. आणि मग एवढं रूपवान दिसणारं लेकरू बापानं पाहिलं की बाप त्याला म्हणतं या चला आपण भोर जाऊ. चला आपण कुठं जाऊ? भोर जाऊ. पण ते आपल्याच गावचं असते. कोणा? कुठल्या गावचं? उदवणे. बरोबर आहे का नाही? उजवणे का उदवणे? उदवण्याचं पोरगा असते ते बी. ते म्हणते काय? बाप म्हणते या आपण भोर जाऊ. ते म्हणते आता आता बुकाच घाल म्हणजे कशामुळं? कारण जोपर्यंत मी घाण होतो तोपर्यंत मला जवळ घेतलं का? मग मी घाण होतो, माझ्या आईनं मला निर्मळ केलं. आता तुला तुझी गरज नाही. तसं एकदा संतांना जवळ घेतलं की देवाची सुद्धा आपल्याला गरज नाही. म्हणून तर माझे निळोबाराय म्हणतात ना, तू कयाचा धावा करीत ए देवा, तुला ओळखत नाही आम्ही भक्त कोणाचे येत? तुकोबरायाचे. ज्यानं संताची सेवा केली त्याला देवाच्या दरबारात सुद्धा जायची गरज नाही. कारण संत आपल्याला एवढं देतात, आपणा सारिके करीती तात्काळ. म्हणून तुकोबराय म्हणतात संत संगे सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ. मग देवा काहीतरी मागच म्हणतो म्हणून एकच मागतो तुला. कारण तीर्थ अनेक आहेत, पण देवा तीर्थ अनेक आहेत, पण खरं सांगू का तुला, ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसे भीमा तीर, ऐसा
विटेवर देव कोठे, ऐसा विटेवर देव कोठे. देवा अनेक तीर्थाला गेलो पण अवघेच तीर्थे घडते एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. म्हणून देवा मला एक दे चंद्रभागे स्नान, तुका मागे हेची दान. देवा मला दान द्यायचं असेल तर एक दे मला चंद्रभागेचं स्नान घडू दे आणि पंढरपूरचा वारकरी कर. याच्यापेक्षा मला दुसरं काही नको. झालेली सेवा कमी करा. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित. आपली वेळ पूर्ण झालेली आहे. मग तुकोबरायानं ज्या पद्धतीनं मागितलं तेच आपल्याला मागायचंय. बघा संताचं जर आपण ऐकलं तर आपलं कल्याण होईल आणि आपण जर संताचं ऐकलं नाही तर आपलं वाटुळ होईल. आता ऐका, हे लोखंड आहे, ह्या लोखंडाचे ना, आता हे लोखंडाची विशेषता आहे. लोखंड जर लोखंडच राहिलं तर एक दिवस लोखंडाचं काय होणार आहे? माती. लोखंड जर लोखंडच राहिलं तर लोखंडाचं काय होणार आहे? माती. पण त्याच लोखंडानं जर परिसाची संगती केली तर लोखंडाचं काय होणार आहे? सोनं होणार आहे. या शरीरानं या देहानं काहीच केलं नाही तर एक दिवस या शरीराची होय आणि या शरीरानं जर संताची संगती केली तर काय होणार आहे? सोनं होणार आहे. अजून लक्ष देऊन ऐका, कारण लोखंड एकदा परिसासोबत रुसलं, भांडण झालं त्याचं, आणि महाराजाचं एक प्रमाणे चुकलं तर माफ करा. लोखंड परिसाशी रुसले पर ते सुवर्णाशी मुकले, असं काहीतरी प्रमाण आहे, चुकलं तर माफी असावी. आता ऐका, म्हणजे लोखंड जर परिसासोबत जर रुसलं तर वाटोळं कोणाचं? लोखंडाचं. आणि आपण जर संताचं दर्शन घेतलं नाही, एवढा सुंदर सप्ताह चालू आहे, या सप्ताहामध्ये पारायणामध्ये आपण आलो नाहीत तर वाटोळं कोणाचं? इथं संताचं काय होईल का? नाही. म्हणून तर महाराज म्हणतात, येथे कोणाचे काय बागेले, येथे कोणाचे काय बागेले, कोणाचे काय बागेले, येथे कोणाचे काय बागेले, येथे कोणाचे काय बागेले, येथे कोणाचे काय बागेले, कोणाचे काय बागेले, येथे कोणाचे काय बागेले. ज्याच्या त्याने अनहित केले, अनहित केले, अनहित केले, कोणाचे काय बागेले, येथे कोणाचे काय बागेले, येथे कोणाचे काय बागेले, येथे कोणाचे काय बागेले, कोणाचे काय बागेले, ते कोणाचे काय बागेले, कोणाचे काय बागेले, ते कोणाचे काय बागेले. ऐका, गावातल्या तरुणाची आणि गावकऱ्याची इच्छा आहे म्हणून बरं का, सर्वांच्या इच्छे खातीर सर्वांचं म्हणणं आहे म्हणून म्हणण्याचा प्रयत्न. संताचं ऐकलं तर कल्याण आहे आणि संताचं नाही ऐकलं तर आपलं वाटूळ आहे. लक्ष देऊन ऐका, एक टाळी वाजवा. हे जरी नाही काले तरी दुसरा येईल, हे जरी नाही काले, हे जरी नाही काले तरी दुसरा येईल, हे जरी नाही काले. तरी ते शेवटी बा काळ बांधून नेईल, तरी ते शेवटी बा, तरी ते शेवटी बा काळ बांधून नेईल, तरी ते शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बा जाईले, एका जनार्दनी आमचे काय बा जाईले, एका जनार्दनी आमचे काय बा जाईले, एका जनार्दनी आमचे काय बा जाईले. पिंगळा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोलत देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोलत देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोलत देखा पिंगळा महाद्वारी. ओ डुगडुग ऐका डवळ फिरवितो, डुगडुग ऐका डवळ फिरवितो, डुगडुग ऐका डवळ फिरवितो पिंगळा महाद्वारी, डुगडुग ऐका डवळ फिरवितो पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोलत देखा पिंगळा महाद्वारी, हे पिंगळा महाद्वारी, बोलत देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोलत देखा पिंगळा महाद्वारी. चांग भलं रे ज्योतिबाच्या नावानं,
देवाचं चांग भलं रे चांग भलं रे देवाचं चांग भलं ए ज्योतिबाच्या नावानं चांग भलं रे ज्योतिबाच्या नावानं चांग भलं रे ए दख्खनच्या राजाचं चांग भलं रे ऐका एवढं तुमच्या गावामध्ये अरे बापरे 15 मिनिटं शिल्लक झाली कारण कितीही कीर्तन केलं तर मन भरण्यासारखं नाही बरं काय कारण 11:15 वाजलेत पण अजून तुमच्या तोंडावर 12 वाजले नाही तर काय काय ठिकाणी बघा 10 वाजतात महाराज बोलत आहे महाराज काय म्हणतात खालून लोक काय म्हणतात बंद कर म्हणतात आणि काय म्हणतात पण आपल्या ह्या गावामध्ये बघा गाव छोट आहे आणि गावामध्ये प्रत्येक जण शहर मध्ये बिजी राहणारा माणूस आहे कष्ट करणारा काम करणारा हा वर्ग आहे पण गावात सप्ताहाला आल्याच्या नंतर कीर्तनात कसं बसावं आणि कीर्तनात आपला चेहरा कसा ठेवावं खरंच तुमच्याकडून शिकण्यासारखं करावं तेवढं तुमचं कौतुक कमी आहे म्हणून तर ऐका खऱ्या अर्थानं या गावामध्ये खरंच पंढरपूर आहे काय आहे पंढरपूरच आहे कारण आपलं हे गाव साधन आहे बरं या बुधवणे गावात काय वाजत गाजत वेळ झालाय जाऊ द्या नाही म्हणजे याची शिल्लक लागला भेटतील का शिल्लक भेटतील ना या बुधवणे गावात काय वाजत गाजत काय वाजत गाजत पांडुरंगाचं ज्योतिबाचं हनुमंताचं भजन